मेलेला उंदीर आढळल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण। एकात्मिक बालविकास सेवेत गंभीर त्रुटी, चौकशीची मागणी। पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स आणि प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठी या खाऊचे वाटप करण्यात येत असल्याने या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। सदर पॅकेटचा बॅच नंबर MMCC 1351T असून त्याचे उत्पादन दिनांक 5 जानेवारी 2025 आहे। ही गंभीर बाब अंगणवाडी सेविकेच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळाल्यानंतर नुकतेच गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्याचबरोबर एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनीही या घटनेची दखल घेतली आहे। या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या पॅकेट्सची गुणवत्ता तपासण्याची गरज अधोरेखित झाली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। या घटनेमुळे अंगणवाड्यांमधील अन्नसुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, तसेच पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। सदर घटनेचा संपूर्ण अहवाल तयार करून दोषींवर योग्य ती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।